शाहू महाराजांच्या वडिलांच्या नावावरून आहे एक गाव जयसिंगपूर, त्याचं नाव. नमस्कार मित्रांनो, मी दत्तगुरु तुमचं स्वागत करतो आपल्या ट्रॅव्हल विथ दत्तगुरु या चॅनलवरती. मित्रांनो, आजचा प्रवास असणार आहे आपला जयसिंगपूरचा. चला तर बघूया जयसिंगपुरात काय काय का. आपल्यातील जास्तीत जास्त लोक बसने ट्रॅव्हल करतात, म्हणून मी पण केली लालपरीची सवारी. आपण आता आलोय जयसिंगपुरात आणि आज रविवार म्हणल्यावर जयसिंगपूरचा बाजार आला. तसंच 2 दिवसात सक्रात सुटकान आल्या, तर आज बाजार फुल असणार आहे. त्यामुळं पहिला आपण जायचं आज बाजारात आणि संक्रांतीचा बाजार आपण सुद्धा करणार आहे. त्यामुळे प्रवासासोबत थोडा बाजारी. मी आता जयसिंगपुरात आलो तेव्हा काका दुकानात मला भेटले आणि आम्ही मुलगावला जात आहे आमच्या आजीकडे. आपण आता परत आलोय जयसिंगपुरात. आता अंधार पडलाय तरी पण आपण जयसिंगपूर फिरायचंच. आणि वाटाणा वटाण पावशे आणि वरणा अर्धा ते लहान वरण नाही काय वरणा राहून हे राहून दे. हे अर्धा द्यावर. दादा दादा वरणा अर्धा द्या. 50ला अर्धा किलो द्या. आता आपला बाजार झालाय तरी पण आपण बाजारात फिरतो. जयसिंगपूर फिरायचं आहे म्हटल्यावर जयसिंगपूरच्या ग्रामदैवताला तर यायचं लागतं. म्हणून आपण आता आलोय जयसिंगपूरचं ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिर इथे. आता एवढं फिरून झाले,
मग आता जयसिंगपुरात खायसाठी फेमस काय आणि एकाच ठिकाणी बसून वेगवेगळे पदार्थ कुठं खायला मिळणार बरं? इथं फेमस म्हटलं तर राजलक्ष्मी वडापाव आणि एकाच ठिकाणी बसून सगळं पदार्थ खायचं म्हटलं तर एक तर सिद्धेश्वर मंदिर आणि दुसरं झेले फूड कोर्ट.